नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सुद्धा 60 दिवसामध्ये एवढी अवघड परीक्षा कशी क्रॅक होईल असं वाटत असेल, पण हजारो लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत। आता यावेळेस तर शिक्षक लोक सुद्धा या परीक्षा देणार आहेत। पण बऱ्याच लोकांचा संवाद जर ऐकला तर 2013 पासून मी तयारी करत होते, मला 60-70 मार्क मिळायचे, पण मला त्याच्या पुढले मार्क घेता येत नव्हते। त्यासाठीच आपण आपले क्लास चालू केलेले आहेत मित्रांनो। 60-70-80 मार्क घेता येतात, पुढले 3-4 मार्कामुळे रिझल्ट जाणार आहेत। जवळपास 20% लोक अवेलेबल आहेत मित्रांनो, जवळपास 20% लोकांना असं होतच। तुम्हाला पण झालं असेल, बऱ्याच लोकांना आतापर्यंत टीईटी एक्झाम दिलेली आहे, 70, 82, 83, 88 असे मार्क आलेले आहेत। याच्यामुळे 2-3 मार्कामुळे आपली टीईटी परीक्षा राहते। हे असे बरेच विद्यार्थी आहेत, किती लोकांची राहिली नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघताना अरे 60 दिवसात कसं काय क्रॅक होऊ शकते मित्रांनो, अशा लोकांना म्हणजे मी आता सांगितलेल्या लोकांना, म्हणजे अभ्यास न करता परीक्षेला उघड डायरेक्टली काही दिवस थोडासा अभ्यास केल्यासारखा करायचा आणि ते परीक्षेला जातात आणि मार्क घेऊन येतात 60-70-80 असे मार्क। मित्रांनो लक्षात घ्या, ही महाटीईटी परीक्षा आहे। या महाटीईटी पेपर मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे माझा सर्व क्राऊड म्हणजे सर्व शिक्षक लोक काय जवळपास 89% पकडा, 90% लोक हे जॉब करतात। काय करतात? जॉब करतात। आणि 10%च लोक म्हणजे फुल टाइम स्टडी करणारे आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, भविष्यामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने सरकारी नोकरीमध्ये जायचं असेल ना, थोडस सिरियस व्हा। एवढी 60 दिवस तुमची टीईटी परीक्षा क्रॅक झालेली दिसून येईल तुम्हाला। लक्षात घ्या, मी आतापर्यंत जे काही केलं, जे काही तुम्ही टीईटी परीक्षा दिल्या त्याच्यामध्ये मला सांगा 25-30 मार्काचा तर कधी डिफरंट राहिला नाही ना रे। राहिला किती? 10-12 मार्काचा, आणि ते 10-12 मार्कच आपल्याला कव्हर करायचे या दिवसामध्ये, या 60 दिवसामध्ये। लक्षात घ्या, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या रूपरेषेनुसार क्लास घेत आहोत, त्या क्लासला नक्की जॉईन करू शकता तुम्ही। ठीक आहे, लाईव्ह क्लास असेल, तसेच विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड सुद्धा असेल, तसेच सर्व विषयाच्या नोट्स ई नोट्स स्वरूपात असतील। बाय पोस्ट आणि नोट्स या 7 ते 8 दिवसांनी मिळत असतात, त्या प्रिंटचा खर्च आकारला जातो। अशा पद्धतीने आपले क्लास आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। आता लक्षात घेण्याची अजून एक गोष्ट अशी आहे, तुम्हाला 70, 80, 82 मार्क पडतात, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला हे मार्क क्रॉस करायचे। लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करताय त्यावेळेस तुम्ही या मार्कामध्ये राहताय, पण या 60 दिवसांमध्ये तुम्हाला काही खुप्ते असतील, काही ट्रिक्स असतील, काही गोष्टी वेळेच्या वेळी आपल्याला अभ्यासून या परीक्षेला क्रॅक करायची आणि 60 दिवसांमध्ये ही परीक्षा आपल्याला काय करायची? क्रॉस करायची। आता राहिला विषय शिक्षक मंडळीचा विषय आहे। शिक्षक मंडळी असा विषय आहे, 2011 नंतर ज्या लोकांची जॉईनिंग आहे त्यांना कंपल्सरी 2 वर्षामध्ये काय करायचे? शिक्षक पात्रता परीक्षा काय करायची? पूर्ण करायची। मग सीटीटी करा किंवा टीईटी करा। त्या लोकांना पण एकच सांगेन, बाबांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ही परीक्षा एक बर्डन म्हणून ही करू नका। या परीक्षेचं एक स्वरूप समजून घ्या। स्वरूप समजण्यासाठी तुम्हाला मागचे पेपरचे पुस्तक घेणं आवश्यक आहे, आणि असे 2 पुस्तकं मार्केटला मिळतात, बुक स्टॉल आपल्याकडे अवेलेबल नाहीत, पण असे 2 पुस्तकं तुम्हाला वापरायची। पेपर 1 वाल्यांनी 1 वाला घ्या, 2 वाल्यांनी 2 वाला घ्या, काहीच करू नका, सरसकट वाचून काढा। कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे अगोदर लक्षात घ्या। जास्त अवघड नाही मित्रांनो, 1ली ते 10वी पर्यंतचा सिलेबस आहे। बघा, फिक्स ठरलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रश्न विचारले गेलेलेच आहेत ईव्हीएस मध्ये। त्याच्यानंतर तुम्हाला एखादा पुस्तकाचं नाव विचारलं जातं, चालू घडामोडीवरील 4-5 प्रश्न असतात, तसेच भूगोलाचे काही महत्वाचे बेसिक लेवलचे क्वेश्चन असतात। हे सर्व आपण क्लासच्या माध्यमातून घेणारच आहोत। एखादी गोष्ट दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर लक्षात राहते, याला ऍक्सेप्ट करा मित्रांनो। कुठल्या ना कुठल्या, माझ्याच अकॅडमीला या म्हणत नाही, कुठल्या ना कुठल्या अकॅडमीला कनेक्ट व्हा, म्हणजे तुमचं हे 60-70चं हे भानगड आहे ते 90ला पोहोचेल, 90च्या पुढे होईल, क्रॉस होईल। एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। राहिलाय काय विषय? 150 मार्काचा पेपर आहे, या 150 पैकी मला काही करून 90 मार्क मिळवायचे, हे डोक्यात ठेवा। म्हणजे जवळपास
आपल्याला 150 पैकी 60% मार्क घ्यायचे. हे डोक्यात ठेवा, माइंड मध्ये ठेवा मित्रांनो, लक्षात घ्या. प्रश्न फिरवून विचारले जातात, प्रश्नाला अभ्यास करणं गरजेचं आहे. मागच्या पेपरचा अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. प्रश्नांची पातळी लक्षात घेणं आवश्यक आहे. तरच ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकणार आहात, लक्षात घ्या. म्हणजे या परीक्षेला तुम्ही जास्त मोठं बर्डन लावून घेऊ नका. म्हणजे या परीक्षेमध्ये आतापर्यंत 2 अंकी कधीच रिझल्ट लागला नाही, म्हणजे 10% पुढे गेलंच नाही आतापर्यंत. 3%, 4%, 5च्या पुढे सुद्धा गेलं नाही हो, एवढाच रिझल्ट लागले. याचं कारण म्हणजेच आपण नोकरीमध्ये गुंतलेलो असतो, आपला अभ्यासाची लिंक तुटलेली असते, आपल्याला योग्य मार्गदर्शक मिळत नाही, म्हणून ही परीक्षा आपल्या हातातून राहते. आता माझ्या क्लासला येणारे आता 3-3.5 हजार लोक आहेत सध्या क्लासला, सगळेच पास होतात का? नाही. काही लोक फक्त ऍप्लिकेशन घेतात, बघतच नाहीत त्याच्यामध्ये. मी काय करणार आहे सांगा? माझं शिकवण्याचं काम आहे, मी ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि परिपूर्णच देतो. विद्यार्थ्यांना सांगतो हा ही खाचखळगा आहे, इथे वाट खडबड आहे, इथे वाट अवघड आहे, हे काठीण्य पातळी राहील, अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला इथे मार्क मिळवता येतात. आणि हे सांगतो, कायम सांगत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस तर प्रत्येक विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, आपण आपल्याला सबस्क्राईब केलं म्हणजे आपण त्यांच्या ऋणी. 8 PM ला रोज संध्याकाळी बालमानसशास्त्राचं रोज लेक्चर ठेवलेलं आहे मित्रांनो, रोज डेली तुमच्यासाठी खास. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या तिथे क्रॅक. माझे विषयाचं टार्गेट मी धरलंय. एक म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी मराठी या विषयामध्ये पार 25+ मार्क मिळवायचे. त्यानंतर बालमानसशास्त्र या विषयामध्ये सुद्धा 27-28 मार्क मिळवायचे, म्हणजे 25+ मार्क मिळवायचे. त्यानंतर गणित या विषयामध्ये मी स्वतः शिकवतो, या गणित या विषयामध्ये सुद्धा 25+ मार्क कसे राहतील, या विषयाला 3 विषयाला मी टार्गेट केलेलं आहे. मग राहिला कुठलं रे? इंग्रजीवाल्याचा इंग्रजी राहिला. इंग्रजीमध्ये 10च मार्क घ्या रे, बस झाले. इथं झालं 85. कास्टवाल्यांचं टीईटी पास झाली कितीच, ठीक आहे. किती विषयात? 4 विषयात. राहिला विषय ईव्हीएस. ईव्हीएसचा एवढा भाकड पसार आहे, आपल्याला लेक्चर देत बसलो तर 1 वर्ष सिलेबस संपायचा नाही. आपले आहेत लेक्चर चालू, पण 1 वर्ष सिलेबस संपायचं नाही. या सुद्धा तुम्हाला 10 ते 12 मार्काची अपेक्षा ठेवायची बस. पण हे विषय तुम्हाला स्ट्रॉंग करायचं, हेच उद्देश आहे. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र या विषयामध्ये सर्वाधिक म्हणजे तुम्हाला इथे 30+ मार्क मिळवायचे, 50% पेक्षा जास्त मार्क मिळवायचे. मग तुम्हाला इंग्रजीमध्ये 15 मार्कापर्यंत पोहोचा. ओके. सामाजिक शास्त्र, सायन्स मॅथ वाल्यांनी सायन्स आणि मॅथ या घटकामध्ये 40 मार्क मिळवायचे आहेत, कारण आपण सायन्स मॅथचे स्टुडंट आहोत. हे 40 आणि इथले 50 जर मार्क पडले, 90 मार्क आपले क्रॅक होत आहेत, लक्षात घ्या. म्हणजे टार्गेट विषय बनवायचे आपल्याला, सोप्या विषयावर जास्त काम करून आउट ऑफ पर्यंत जायचंय, लक्षात घ्या. मी तुम्हाला एक पेपर विश्लेषण केलं 2020चा मराठीचा. त्या पेपरमध्ये एक गोष्ट समजून सांगितलेली आहे, युट्यूब चॅनलवर बघू शकता तुम्ही. पटलं तर आपल्या क्लासला सुद्धा येऊ शकता. काही लोक काय म्हणतात, आपल्याला अनुक्रमणिका नसते, आपल्याला काय विचारतील याचा भरोसा नसतो, पण आपण आपला विषय स्ट्रॉंग केलं. मला सांगा, मराठी व्याकरण या पुस्तकाला जर व्यवस्थितरित्या आपण हाताळलं, मला सांगा त्याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का? त्याच्यामध्ये काही वेगळं काही येणार आहे का? बस अलंकार करायचे, वृत्त करायची, इथून सुरुवात करायची, विरामचिन्हे करायची, वाक्यरचना, वाक्य प्रत्ययकरण करायचं, वर्णमाला करायची, शब्दाच्या जाती करायची, प्रयोग करायचा, समास करायचा, विभक्ती करायची, काळ त्यानंतर काळ पाहायचा, वचन पाहायचे, म्हणी वाचायच्या, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हे माइंडफुली सोडवायचा, लक्षात ठेवा. प्रश्न सोपे येणार आहेत, पण थोडंसं फिरून विचारलं जाणार आहे, त्यामुळे तुमचं माइंड एकदम व्यवस्थितरित्या तिथे कॅच करायची आतापासून सवय लावायची, ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो, या 60 दिवसामध्ये मला कसा एक मार्क वेचता येईल याकडे तुमचं जाणीवपूर्वक लक्ष असलं पाहिजे. तुम्ही दिवसभर नुसते व्हिडिओ बघत बसू नका, प्रश्नपत्रिका समोर ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मी ही प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडे, बरोबर. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये थोडक्यात सांगतो बघा. ही प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडे, आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये समजा एक प्रश्न विचारलेला आहे. 1 सेकंड फक्त. मराठीचा प्रश्न घेऊ म्हणजे आपल्याला थोडस अजून सोपं जाईल. आता मला सांगा मित्रांनो, यात बघा इथे मनू अधिक अंतर, पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द निवडा, असा सहज प्रश्न विचारलाय.
वर प्रश्न काय, काळ कांबळे म्हणजे काळावर प्रश्न विचारलेला आहे. वर कुठला विचारलाय, नामाचे योग्य विशेषण ओळखा. बघा, आभाळ थंडगार असतं का, निरभ्र असतं का, अंबर असतं का, निरभ्र आभाळ असतं. मग हे शब्द जोडी बघा, इथं तेजोनिधी समानार्थी शब्द विचारला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका सरळ तुम्ही इथे लिहून ठेवायचं सरळ, की हा प्रश्न हा विशेषणावर विचारलाय, हा काळावर विचारलाय, हे अचूक जोड शब्द विचारलाय, त्याच्यानंतर तुम्हाला इथे समास विचारलाय, इथे तुम्हाला समानार्थी शब्द विचारलाय, इथं विरुद्धार्थी विचारलाय, इथं अचूक विचारलाय, म्हण विचारले. म्हणजे आपल्याला मग लक्षात आलं पाहिजे की आपल्याला मनी करणं गरजेचं आहे, आपल्याला समास करणं गरजेचं आहे, जोड शब्द तयार करायला सांगितले, विरामचिन्हे करायला सांगितले, गणितामध्ये नफा तोटा हा टॉपिक विचारलाय, त्यानंतर भूमितीमध्ये आपल्याला आलेख आलेला आहे, आलेखावरला प्रश्न आपल्याला क्रॅक करायचे. म्हणजे ह्या 60 दिवसामध्ये अशा पद्धतीने अभ्यास करावा, असं नियोजन ठेवावं. मी विद्यार्थ्याकडून तेच करून घेतोय जे की परीक्षेसाठी आवश्यक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं टार्गेट आहे यावेळेस 5000 विद्यार्थी टीईटी पास करायचे. किती? 5000 विद्यार्थी टीईटी पास करायची आहेत. हे टार्गेट आपण धरून चालतोय सध्या. पण क्लास लावला म्हणजे 100% पास झालं नाही. क्लास अटेंड करणं तुमचं कर्तव्य आहे, ते करावं लागेल. म्हणजे आम्हाला फोन करतात, सर मी 100% पास होईल का? अरे मी शिकवण्याचं काम करेल, मी तुला प्रश्नापर्यंत नेण्याचं काम करेल. म्हणजे जसं घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचं काम जसं घोडा चालक करत असतो, त्याप्रमाणे तुम्हाला मी तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे मित्रांनो. उगाच बड्या बातान बाकीचं सोडून द्या आता विषय. म्हणजे अशा गोष्टी करणं आवश्यक आहे या 60 दिवसामध्ये. म्हणजे काही लोकांनी म्हणलं 60 दिवसात क्रॅकच होऊ शकत नाही. अरे 60 दिवसामध्ये पर डे 2 प्रश्नांची तयारी करणं पास पर डे. आणि मागच्या पेपर काढून बघ, 2013, 14, 16, 18, 20, 21, 24 आणि 25. सेम 25 ला सुद्धा जशाला तसं मागच्या पेपरमध्ये जे टॉपिक विचारले ते पुढे 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 चालू झालेले आहे. आणि त्यापुढे सुद्धा 25 ला सुद्धा तेच असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषदेचं एक गमक लक्षात घ्या की प्रश्न हे फक्त काठिण्य पातळी चेंज होत 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 आलेली आहे. प्रश्नाचे टॉपिक तेच राहिलेले आहेत. रेल्वेचा प्रश्न 17 ला विचारलाय, 19 ला विचारलाय, 24 ला विचारलाय, 21 ला. बघा तुम्ही काढून, वाटलं तर कॉन्फिडंटली बघून काढा. मी प्रत्येक विषयाचा असं रूपरेषा काढलेली आहे. विद्यार्थ्यांना सांगितलंय की बाबा हे करणं गरजेचं आहे, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. एवढं सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. तरच तुमचे जे काही 70-80 मार्क घेऊन आतापर्यंत टीईटी नापास झालात, या 60 दिवसामध्ये या गोष्टी करा. तुम्ही टीईटी 100% गॅरंटेड पास होणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, लागली मदत तर आपला क्लास अवेलेबल आहेच. पण या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचंय की मला या 60 दिवसामध्ये अभ्यास करायचा. म्हणजे आपल्याकडे हॉल तिकीट आलं की 2.5 दिवस अभ्यास, जाहिरात आली फॉर्म भरला 2 दिवस अभ्यास, 4.5 दिवसात कुणीही परीक्षा क्रॅक करू शकत नाही. या 60 दिवसामध्ये व्यवस्थित रूपरेषेनुसार अभ्यास केला, कनेक्टेड राहिला, व्यवस्थित विचारत राहिला, का कोणत्या गोष्टी अवघड चालल्या त्याच्यावर जास्त महत्व दिलात, व्यवस्थित अभ्यास केला, तरच ही परीक्षा क्रॅक होते. नसता या 3-4 टक्क्यात यायचंय की 96-97 टक्क्यामध्ये आपल्याला नापास व्हायचंय, हे आपलं आपण ठरवायचंय मित्रांनो. आणि आगामी काळामध्ये या परीक्षेला क्रॅक करून जीवनात कधीच आपल्या नोकरीला धोका होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि ड्रेसमध्ये वगैरे जाऊ नका. पुंडे सर मास्तरला एक कॉल करा सरळ. आत्ताच मी एका बातमी वाचली मित्रांनो, सॅम टीव्हीवरली बातमी होती. टीईडीच्या तगादाला कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केलेली आहे. 2011 नंतरची वगैरे जॉईनिंग असेल, जे काही अधिकारी फ्रॉड वगैरे असतात त्याच्यामध्ये अडकलेले असतात, डोनेशन भरून कुठंतरी काहीतरी केलेलं असतं. आता या सिच्युएशनला आता परत जर हा नियम आपल्यावर लादला असेल तर खरंच त्रास तर नक्कीच होणार आहे. पण त्या त्रासातून सुद्धा अभ्यासातून मुक्ती मिळू शकते. आणि टेन्शन न घेता अभ्यास करायचा. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. बिंदासपणे असे जर लोक असतील ट्रेसमध्ये असतील तर नक्कीच कॉल करा मित्रांनो. कृपया करून जीवन संपू नका. परीक्षा आहे मित्रांनो, जीवनाची परीक्षा नाही, फक्त एक परीक्षा आहे जिला आपण क्वालिफाय करायचे. किती? 150 पैकी 60% घेऊन. एवढं डोक्यात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद. हा व्हिडिओ प्रत्येक ट्रेस मध्ये असणाऱ्या, परीक्षेबद्दल लोड घेणाऱ्या प्रत्येक लोकांना शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.